नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? आज मी आली आहे ते काही तुम्हाला गोष्ट सांगायला नाही, तर आपल्याच बालमित्रांनी त्यांचे काही अनुभव आपल्याला पाठवलेत. त्यांच्या सहलीच्या गमती, त्यांनी स्वतः तयार केलेल्या गोष्टी, त्या तुम्हाला ऐकवायला आली आहे. गार्गी, क्रिशा आणि षष्ठी यांनी पाठवलेले ऑडिओ मेसेजेस ऐकूया ना मग आपण सगळेच? हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे गार्गी प्रतीक पाटील आणि मी माझ्या सहलीची गोष्ट सांगणार आहे. पहिला माझे मम्मी पापा मला तिथे शोधायला आले आणि मग आम्ही स्कूलमध्ये गेलो आणि मग थोड्या वेळाने लाईन करून आम्ही बसमध्ये बसलो आणि मग थोड्या वेळ आणि तिथे खाल्लं आणि मग थोड्या वेळाने आम्ही एका स्टॉपवर पोचलो. स्टॉपचं नाव होतं फनलँड पॅराडाईज आणि मग आम्ही तिथे उतरलो. बस आम्हाला सोडून गेली आणि मग तिथे असं बोटचं काहीतरी गोल गोल फिरणार होतं. मग तिथे ट्रेन होती आणि खूप सारे राईड्स होते. या सगळ्यामध्ये आम्ही बसलो. राईड्समध्ये आम्ही जेवले, नाश्ता केला, खूप मज्जा केली. थोडा आईस्क्रीम खायला. थोड्या वेळाने आम्ही मॅजिक शो बघितला. मॅजिक शो नंतर एक मंकी आणला त्या जादूगरांनी. जसे ते गाणी बोलत होते तसंच तो मंकी त्यांना त्याच्यावरनं बोलत होता. आणि मग आम्ही थोड्या वेळाने आईस्क्रीम खाल्ला मॅजिक शो संपल्यावर. मग आधी पॉपकॉर्न खाल्ले, मग कॉटन कॅन्डी पण खाल्ला. आणि मग थोड्या वेळाने आम्ही लाईन करून परत बसमध्ये बसलो आणि मग आम्ही घरी आलो, नाही स्कूलमध्ये आलो. आणि मग आम्ही ना तिथून माझे पप्पा मला घ्यायला आले. मग आम्ही माझ्या बाबांच्या स्कूटीवर बसून गेलो. मी आहे क्रिशा. मी 3.5 इयर्सची आहे आणि मी माझ्या कारमध्ये झूमध्ये गेली होती आणि तिथे आम्ही तिकीट काढली आणि माझा बाबाची काही स्टार्टच होईना आणि शेवटी तिकीट काढल्यावर वेगळं आत आणि तेवढ्यात आम्ही मंकी बघितला. आता समोर चालत गेलो, पाया चढलो, अजून वरती गेलो, काहीच दिसत नाही. आणि बाबा फोन केला माझ्या मम्माने आणि बाबा तिथून चालत होते आणि बाबा म्हणाले मम्माला की गाडी खराब झालं असं कुठे पळून जायचं का, बाबासोबतच यायचं असं म्हणाले. समोर गेले तर दुसऱ्या टँकमध्ये होता दुसरा एक पार्टनर होता, तो होता पायथन आणि ही वॉज स्नेक, एलिगेटर आणि अजून खूप स्नेक्स. आणि मला काही कळेच ना, नुसते स्नेक्स काय आहेत आणि बाकीचे काही प्राणी वगैरे नाही का. आणि मग गाडी तिथे बसचा हॉर्न आणि आम्ही सांबाळ बघितली, तिथे हळद बघितले, बायसन बुल बघितला, काय बघितलं, बॅ बघितल्या, सिंहाची काय की सिंह झोपला होता, पांड्या वाघ पण झोपला होता. आणि शेवटी येलो टायगर मात्र काही झोपला नव्हता, तो गुहेत जात होता. बाहेरून गुहेत, बाहेरून गुहेत, बाहेरून गुहेत, बाहेरून गुहेत, बाहेरून गुहेत, बाहेरून गुहेत. आणि मग काय झालं माहिती का की खूप गमती केल्या. बसमध्ये गाणी म्हणते, बॅ पण दिसते, मला हत्ती पण दिसत्या. खूप छान सहली होती माझी. जॅकेट पण दिसत्या. एक लोमडी होती आणि श्यामा शिंग पण होती. चिंकाया
माझं नाव सृष्टी आहे. मी 5 वर्षाची आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट आहे उडणाऱ्या माशाची आणि जादूच्या माशाची. एकदा एक गाव होतं. त्या गावात एक नदी होती. त्या नदीमध्ये खूप मासे होते आणि त्या माशांमधला एक सगळ्यात मोठा आणि वेगळा मासा एकाला सापडला. तो बोलला, हा कुठला मासा? तो मनातच बोलला की आपण याला विकू आणि खूप पैसे घेऊ, कारण की तो गरीब होता. आणि मग दुसऱ्या दिवशी तो शोधायला गेला. जाळ्यामधून सगळे माशामधला एक मोठा आणि वेगळा सापडला. विकून मग खूप पैसे घेतले, पण पैशाचा मग वापर नाही केला. त्याने अजून एक मासा घेतला, तसा विकलं, अजून पैसे आले. मग आपण याला घरीच ठेवूया, कारण की सगळ्यात मोठा आणि वेगळा आहे आणि याला आपण ठेवूया. मग ठेवलं आणि तो उडून गेला पाण्यात. मग त्यांना कळलं की हा जादूचा मासा आणि उडणारा. मग त्यांनी तो घेतला आणि खिडकीमध्ये ठेवला. तो उडला मस्त, परत खिडकीमध्ये आला. मग तो मासा त्याच्याबरोबर बोलायला लागला. तो बोलला, तुम्हाला विकू नको. जर तुम्हाला विकलं नाही तर मी तुझ्यासाठी खूप मासे पकडणार, मग तुला पैसे पण मिळणार. मग तोला, हा मी तुला नाही विकणार. मग दुसऱ्या दिवशी तो गेला मासे पकडायला आणि या माशाने याला खूप मासे पकडून दिले. मग याने या माशाला थँक्यू म्हटलं. मग त्याच्याकडे पण खूप पैसे झाले आणि मासा पण खुश झाला. थँक्यू, झाली गोष्ट माझी. म्हणून कोणाला त्रास द्यायचा नाही. जर आपण कोणाला मदत करतो तर आपल्याला पण त्यांची मदत होतं. या गोष्टीतून तुम्ही काय शिकला ते आम्हाला सांगा. अरे वा, खूप छान छान ठिकाणी गेला होतात की तुम्ही. आणि स्वतः रचलेली षष्ठीने सांगितलेली गोष्ट पण मस्त होती. चला मग आता या सीझनच्या शेवटच्या गोष्टीला भेटूया, म्हणजेच पुढच्या रविवारी. अच्छा.